आणि संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला ठाणे जिल्ह्याची चिंता वाढवणारी एक महत्त्वाची बातमी। ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय, कारण गेल्या काही दिवसात स्वाईन फ्लूमुळे चौथा मृत्यू ठाणे जिल्ह्यात नोंदवला गेलाय। मुंबई आणि ठाण्यात स्वाईन फ्लूचा फैलाव सातत्याने वाढतोय। ठाण्यात 3 दिवसात रुग्णसंख्या थेट दुप्पट झाली आहे। मुंबईत आठवड्याभरात 5 पट रुग्णसंख्या आता झाली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच आता स्वाईन फ्लूच्या आजारानं डोकं वर काढलंय। मुंबईसह ठाण्यात स्वाईन फ्लूचा वेगानं फैलाव होतोय। ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा हा चौथा बळी नोंदवला गेला। अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या आता 4 वर गेली आहे। इकडे मुंबईत आठवड्याभरात स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या तब्बल 5 पट झाली आहे, तर ठाण्यात 3 दिवसात दुप्पट रुग्णसंख्या नोंदवली गेली। ठाण्यात आजच्या घडीला स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 66 वर गेली असून येत्या काळात ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे। आता कोविड आणि स्वाईन फ्लू हे दोन्हीही आजार बऱ्यापैकी एकसारखे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची लक्षणं, त्यांचा प्रसाराचा मार्ग आणि हे आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याच्यामध्ये खूप सारखेपणा आहे। त्याच्यामुळे तुम्ही कोविड करता काळजी घेत असाल तर तुम्ही स्वाईन फ्लू करता सुद्धा काळजी घेतच असता। आणि थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, काय नेमकं यंत्रणेतर्फे सांगितलं जातं, आरोग्य यंत्रणेतर्फे काय कारण आहेत अचानक एवढा स्वाईन फ्लू वाढला? जी कारणं जी आहेत ती शोधण्याचं काम आरोग्य विभाग करतच आहे। मात्र त्यांचं म्हणणं आहे की नागरिक जे आहेत ते सध्या जो कोरोनाचा काळ थांबल्यानंतर त्यांचा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो कमी झालेला आहे, पण यानंतर स्वाईन फ्लूचे रुग्ण जे वाढत आहेत तर या सगळ्या वर्षामध्ये नागरिक काळजी घेताना दिसत नाही आहेत। म्हणजे विशेष करून नागरिकांनी स्वतःहून मास्क घालणं किंवा स्वच्छता ठेवणं, सॅनिटायझेशन करणं या गोष्टी ज्या आहेत या त्यांनी केल्या पाहिजेत, पण त्या कुठे होताना दिसत नाही आहे। पण जर आपण ठाणे महानगरपालिका हद्दीतला विषय पाहिला तर काल जी घटना समोर आली त्यानुसार काल ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये एका रुग्णाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता। त्याच्या घरातील जी लोक होती ती अजून त्यांच्या घरात होती, त्या भागात होती। एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, तिथं प्रशासनाने कुठली काळजी घेतली नव्हती असं स्थानिकांचं म्हणणं होतं, असा आरोप होता। पण आता तर आपण पाहिलं की ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्येच 3 बळी गेलेले आतापर्यंत स्वाईन फ्लूचे, आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण स्वाईन फ्लूचे 4 बळी गेलेले आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीमध्ये स्वाईन फ्लूचा कहर जो आहे तो मुंबईपेक्षाही जास्त दुपटीने वाढताना दिसतोय। आतापर्यंत गेल्या 4 दिवसामध्ये जवळपास 85 रुग्ण जे आहेत ते स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आल्याचं त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। यामध्ये सर्वाधिक हे ठाणे पालिका हद्दीमध्ये आहेत। आतापर्यंत जवळपास 4 दिवसामध्ये 52 स्वाईन फ्लू रुग्ण जे आहेत हे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये आहेत। तर त्या पाठोपाठ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नंबर लागतो, तिथं 18 स्वाईन फ्लू रुग्ण आहेत। त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका जी आहे तिथं जवळपास 11 आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये 2 रुग्ण आहेत आणि इतर असे रुग्ण करून जवळपास 50 स्वाईन फ्लू रुग्ण जे आहेत ते ठाणे जिल्हा हद्दीमध्ये आहेत। ज्याकरता ठाणे महानगरपालिकेने त्याचबरोबरीनं जिल्हा रुग्णालय जे आहे त्या जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक जे आहेत डॉक्टर कैलास पवार यांनी अतिशय उत्तम काम केलं असून या जो धोका लक्षात घेऊनच सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथं त्यांनी आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत। एवढंच नाही तर एक विशेष टीम तयार करून लोकांना ज्या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांची महानगरपालिका किंवा शासनामार्फतच त्यांची जाऊन टेस्ट केली जाईल आणि तिथल्या तिथे अहवाल आल्यानंतर त्यांना वेगळ्या ठिकाणी हलवलं जाईल, अशी यंत्रणा देखील त्यांनी तयार केलेली आहे। आपण अपेक्षा करूयात की अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, अधिक तातडीनं औषध पुरवठा केला जाईल आणि नागरिकही जरा सतर्क राहतील, काळजी घेतील। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तिकडे मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव आणि यशवंत जाधव या 2 दिग्गजांना मोठा धक्का बसलाय। दोघांचेही वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झालेत। जाधव यांचा वॉर्ड क्रमांक 217 आणि विश्वासराव यांचा वॉर्ड क्रमांक 185 आता आरक्षित झालेत। यशवंत जाधव स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत, तर तृष्णा विश्वासराव या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या, सभागृह नेत्या आहेत। आता त्या दोनही नेत्यांना इतर वॉर्ड शोधावे लागतील। तिकडे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड सुद्धा महिलांसाठी राखीव झालाय। राखी जाधव यांचा वॉर्ड ओबीसी आरक्षित झालाय, त्यामुळे आता त्यांना सुद्धा दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे।
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नवी दिल्लीत या तीनही नेत्यांची भेट झाली. अब्दुल सत्तार यांना श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या मूळ गावी येण्याचं यावेळेला आमंत्रणही दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. माझ्यासोबत जर बघितलं इथे श्रीकांत शिंदे आहे, त्यानंतर सोबत बघितलं राहुल शेवाळे आहे, त्यानंतर इतरही नेते आहेत आणि या नेत्यांसोबत जर बघितलं आपण तर हे सगळे नेते इथे बोलत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्जुन खोतकर देखील इथे आहे. आपल्याकडे बैठक झाली, काय माहिती? काही माहिती, काही विशेष नाही. आज काल अब्दुल सत्तार साहेब त्याचबरोबर खोतकर साहेब, नवले साहेब हे दिल्लीमध्ये आले. काय वाटतंय की हळूहळू शिंदे गटाची ताकद वाढत आहे, उद्धव गटाची ताकद कमी होत आहे? नाही, इथे शिंदे गट उद्धव गट असं विषय नाही आहे. आज जे काही शिंदे साहेब म्हणत आहेत आणि आपल्याला शिवसेनेबद्दल किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसेना टिकली पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याचा वाढता पाठिंबा जो आहे, समर्थन जे आहे ते शिंदे साहेबांना मिळतं आहे. शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्याच्या मागे रोज जे आहेत ते हजारो लोक जे आहेत ते शिंदे साहेबांना भेटण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी येत आहेत. यानंतर आता नवले पाटील आहे, आपण देखील शिवसेनेत सहभागी होता, शिंदे गटाची माहिती आहे, काय निर्णय घेतला? हो, 31 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे ज्येष्ठ बंधू सत्तार साहेब यांच्या साक्षीनं आम्ही प्रवेश करतोय. मी आणि माझे मित्र अर्जुनजी खोतकर दोघे सहभागी होत आहेत. पण अर्जुन खोतकर संभ्रमित आहे? नाही, संभ्रम संपलेला आहे. एवढ्या दिवस असं वाटत होतं तुम्हाला की संभ्रम आहे, पण आता संभ्रम राहिलेला नाही. शंकेचे सगळ्या वावटळी आणि वादर दूर झालेलं आहे. अर्जुनरावचा प्रश्न होता तर अर्जुनराव आणि आम्ही आता पूर्ण ज्या ज्या ठिकाणी आमचे लोक जोडता येईल, मराठवाड्यावर अर्जुनरावची कनेक्टिव्हिटी आहे. नवले सर जसे बीडचे आहे, माझी आमदार आहे आणि हे माझी मंत्री आहेत, यांच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये नवीन टीम जी एकनाथ शिंदे साहेबाची जोडायची आहे, त्याच्यामध्ये मोठा फायदा आम्हाला मराठवाड्याला मिळेल. पण 31 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शिंदे गटात सामील होणार का? मी तुम्हाला यापूर्वी 2दा सांगितलं की मी जालन्याला जाऊन जाहीर करणार आहे. तुम्ही आता हे माननीय आमचे बंधू राज, मित्र राज, काय सर्व आमचे काही येते त्यांच्या बोलण्यावर तुम्ही बोलत असाल तर मी निश्चितपणे त्यांचा तो अधिकार आहे, बंधू म्हणून, मित्र म्हणून तो बोलण्याचा. पण मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की मी जालन्याला जाऊन जाहीर करेल आणि त्याला त्यांची सहमती आहे. त्यांची सहमती आहे. ते म्हणजे दुसरे जे मित्र नवले पाटील ते म्हणतात मी आणि अर्जुन खोतकर दोघेही शिंदे गटामध्ये आणि 31 तारखेला येणार आहे. हो, तो तर माझा लंगोटे आहे, त्याला तर काही बोलण्याचा अधिकार आहे. तो माझा एकदम जवळचा आहे. आम्ही कधी पक्ष बदलले पण कधी आम्ही एक मैत्रीमध्ये फरक पडला नाही. अर्जुन खोतकर अजूनही निर्णय घेत नाही. ते म्हणतात की मी जालन्याला जाऊन निर्णय जाहीर करेल, ज्यांच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली. नवी दिल्लीहून व्हिडिओ शिवसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे करायचं आहे तर सगळं, पण मी करणार नाही किंवा मी आत्ता करणार नाही किंवा मी नंतर सांगेन असंच सगळेजण म्हणतात. असो, राज्यातील सत्ता नाट्यानंतर आता बीडमध्ये शिवसेनेला खिंडार पडलाय. जिल्ह्यातील तब्बल 37 आजी माजी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. तसंच नवीन जिल्हा प्रमुखांची सुद्धा तातडीनं नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांना अशा प्रकारे नियुक्ती करण्याचा काय अधिकार, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते कोणत्या आणि कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करतायत, त्यांना अधिकार काय आहे, कोणाला आहे याचा एक पोरखेळ चाललेलं आहे भातुकीचं. त्याकडे आम्ही काय फार गांभीर्याने पाहतो. आज ही नियुक्ती झाली, उद्या ती नियुक्ती झाली, परवा ती नियुक्ती झाली. कोणता पक्ष, आपला संबंध काय? जे वाढवला वृक्ष बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरे, ज्या सावलीमध्ये आपण मोठे झालो, त्याची फळं खाल्ली, ठीक आहे, आपण बाजूला झालेला आहात. तुम्ही एक तुमचा दुसरा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व तुमचं दाखवा. आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे दिल्ली राज्य सरकारचा फैसला नेमका कधी होणार, कारण सोमवारची सुनावणी आता पुढे जाण्याची शक्यता आहे. ही सुनावणी मंगळवारी होऊ शकते. घटनात्मक खंडपीठासमोर ही
सुनावणी होणार आहे. 1 ऑगस्टऐवजी 2 ऑगस्टला ही सुनावणी होईल. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, ज्या पद्धतीने माहिती मिळते की राज्य सरकारचा फैसला कधी या संदर्भात अजूनही खूप संभ्रम होता आणि एक खास करून जर बघितलं आपण तर ही सुनावणी 1 ऑगस्टला होईल अशा प्रकारची चर्चा होती. पण आज शुक्रवारच्या दिवशी साधारणतः सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या आठवड्याच्या यादी येत असतात. त्या यादीमध्ये जर बघितलं तर टेंटेटिव्ह 2 तारखेला या संदर्भातली सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्ट या 2 तारखेला याचा अर्थ असा होतो की मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. अजूनही घटनात्मक खंडपीठ जे चर्चा होती की घटनात्मक खंडपीठापुढे ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण महत्वाचं म्हणजे अजूनही घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्यात आलं नाही आहे. यापूर्वी जर बघितलं आपण तर साधारणतः 20 जुलैला या संदर्भातली सुनावणी झाली होती. त्याने सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश NV रमन्ना, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्यासमोर ही सुनावणी झाली होती. पण अजून आता ही सुनावणी जी आहे आगामी 2 तारखेला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जो राज्य सरकारच्या संदर्भात राज्य सरकारचा फैसला होणार होता तो आता 2 तारखेपर्यंत टळला का यावरती प्रश्न निर्माण झालेले आहे. त्यासोबतच जर बघितलं घटनात्मक खंडपीठ जी असते 3, 5, 7, 11 या न्यायाधीशांचं असतं. त्यामुळे अजूनही घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्यात आलेलं नाहीये. केस लिस्टेड आहे, मात्र सुनावणी ही 2 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे. बरं प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांच्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. रविवारी औरंगाबाद शहरात बंडखोर संदीपन भुमरे आणि संजय शिरसाट तसंच प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यालयाला मुख्यमंत्री भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान शिंदे गट आणि शिवसैनिक आमने सामने येण्याची शक्यता आहे. शिंदे यांचे बंडखोर शिवसैनिक आमच्या अंगावर आले तर आम्ही सोडणार नाही असा इशारा आमदार अंबादास दानवे यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. त्यामुळे सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बातचीत करताना दानवे यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आमच्यावर जर का कोणी हल्ला करून आलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही. तिकडे औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात डिवचण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी दिला. सेनेचे अंबादास दानवे यांच्या इशाऱ्याला शिंदे गटानं आपली भूमिका आक्रमकपणे आता मांडायला सुरुवात केली. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात राडा होण्याची शक्यता आहे. राजेंद्र जंजाळ यांच्याशी जेव्हा आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली तेव्हा त्यांनी काय सांगितलं आपण पाहूयात. बंडखोर शिवसैनिकांनी शांततेत आपले कार्यक्रम करावेत. ते जर आमच्या अंगावर आले तर त्यांना सोडलं जाणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिलेला आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अंबादास दानवे यांच्यापेक्षा जास्त आक्रमक असलेले मूळचे शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आता शिंदे गटात गेले आणि त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे तुम्हाला खबरदारीचा इशारा दिला आहे की शांततेत कार्यक्रम करा, आमच्या अंगावर आलं तर तुम्हाला सोडलं जाणार नाही. आता तुमचा आक्रमकपणा काय सांगतो? नाही, तसं बघायला गेलं तर आमचे मुख्यमंत्री येत आहे, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळणं हा त्यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून सगळ्यांचं आमचं कर्तव्य आहे. परंतु हे अंगावर आले तर बघून घेऊ, हे करू, ते अशा धमक्या देण्याच्या, पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. आणि त्यांच्या अंगावर जाण्यासारखं आता मला वाटतं की त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही. जेव्हा एखादा नगरसेवक जरी फुटला तर त्या हातबलच शिवसैनिक इथले आता त्यांना काय करायचं ताकद नाही राहिली त्यांच्याकडे. जर नगरसेवक जरी फुटला तर त्यांचं घर फोडून त्या नगरसेवकाला मारहाण इथं केली जायची. आज या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये 5 आमदार या ठिकाणी फुटले. साधा एखाद्या आमदाराच्या घरावर दगड फेकण्याची सुद्धा हिंमत यांची झालेली नाही. मलाही त्यावेळेस मी शिवसेनेत होतो, मलाही अनेक नेत्यांचे फोन आले, चंद्रकांत खैरेंचे मला फोन आले. मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला सांगितलं जाऊन ऑफिस तोडून टाका, फोडून टाका. मी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा सुद्धा उपसचिव आहे, माझ्याच सारख्याच पदावर तो काम करतोय, त्याच्या हातामध्ये 1 दगड द्या, त्याला 1 दगड मारायला हवा, त्याच्यानंतर आम्ही 10 दगड मारू. आता कार्यकर्ता हुशार झालाय, आता कळतंय त्यांना की हे आपल्याला पुढं करून आपला स्वार्थ या ठिकाणी साधताय. त्याच्यामुळे कोणी कार्यकर्ता याच्यानंतर यांच्यासाठी अंबादास दानवे यांचा इशारा एकदम हलका घ्यायचा. मी सांगतोच काय, जे 5 आमदार फुटून काही करू शकले नाही त्यांना खूप आक्रमक जिल्हा प्रमुख म्हणून समजलं जातं. पण आता तुम्ही तेवढे तोडीचे आक्रमक शिंदे गटाचे आहात तर तुम्ही पण शांत. मी शिंदे गटात गेल्यानंतर आक्रमक झालो असं नाही, मी पहिल्यापासून आक्रमकता आणि या शहराने माझी आक्रमकता बघितलेली. म्हणून म्हणतो याला काय उत्तर देणार अंबादास? आक्रमक आहेत म्हणून आम्ही जाऊन कोणालाही शिंग मारायचे अशी आमची प्रवृत्ती नाहीये. पण ते अंगावर आले, मूळ शिवसैनिक तुमच्या अंगावर आले तर
अहो तो येऊ शकत नाही, येऊन दाखव त्यांनी. एक जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांना भेटलेला आहे आणि राजेंद्र जंजाळ म्हणजे आक्रमकपणा हे एक गणित आहे आणि या ठिकाणी आता अंबादास दानवे आक्रमक झाले तर राजेंद्र जंजाळ किती आक्रमक होतील हे बघण्यासारखी गोष्ट आहे. त्याचमुळं एकनाथ शिंदे यांचा दौरा शांततेत होणं गरजेचं आहे. महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तिकडे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. महापालिका सोडत जाहीर झाल्यानंतर त्यांनी गेल्या सरकारवर सुद्धा टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं महानगरपालिका आणि नगरपंचायती यांची सदस्य संख्या वाढवली. आयोग चुकीच्या पद्धतीनं निवडणुका घेणार का असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेमध्ये सदस्य संख्या वाढवली, जिल्हा परिषदमध्ये सदस्य संख्या वाढवली, पण ही वाढवताना अंदाजित लोकसंख्याचा आधार घेऊन वाढवली. नियमाप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला असं करणं हे चुकीचं होतं. आज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांची भेट घेतली आणि त्यांना मी विनंती केली आहे की वाढवलेली सदस्य संख्या रद्द करावी. ती नियमात नाही आहे. 10 मार्च 2022च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवा. याला ओव्हररूल करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विपर्यास करून महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनाही बदलल्या, प्रभागाची पद्धती बदलली. त्यामुळे बावनकुळे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. तिकडे खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीच्या घरी एक निनावी पत्र आलंय. अल्लाहकडे दुआ करतो तुम्हाला काही होऊ नये अशा आशयाचं हे निनावी पत्र असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. त्यांनी आज मुंबईत एक छोटी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्याला आलेल्या निनावी पत्राच्या धमकीबद्दल माध्यमांना माहिती दिली. पण गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत घडलेल्या आणि महाराष्ट्रात घडलेल्या विविध घटना, प्रामुख्यानं खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याच्या संदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका, त्यावरून राज्यात घडलेलं राजकारण, या सगळ्यामुळे कदाचित आपल्याला ही धमकी आली असावी असा नवनीत राणा यांचा अंदाज आहे. हाँ, मुझे भी ये प्रोग्राम के पहले 15-20 मिनट पहले ही पता लगा है कि ऐसे एक प्रकार की मुझे पत्र आई है, पर ये बहुत ज़्यादा रिलेट रखता है क्योंकि उन्होंने स्पष्ट लिखा है कि वो एक गवर्नमेंट सर्वेंट है और उनको मैंने बदली करके अमरावती भी लाया है और उसके साथ साथ में उनके फादर को मैंने कोविड में उनके हेल्थ के लिए बहुत ज़्यादा मदद भी की है. तो मुझे ये समझ में नहीं आ रहा और ये साफ तौर से कह रहे हैं कि मैं अल्लाह से दुआ करूँगा कि आपको कुछ भी ना हो. तो अभी ये तो FIR करने के बाद, इन्वेस्टिगेशन करने के बाद पता लगेगा कि वो मेरे हित चिंतक हैं या वो ही मुझे धमकी दे रहे हैं. तो केंद्रीय एजेंसी को भी हमने इसकी बात बोली है. हमारे पार्लियामेंट के जो देश में पार्लियामेंट चल रहा है, नवनीत राणा की जान को धोखा है, तो स्पीकर ओम बिरला जी को भी हम इसकी माहिती दे रहे हैं. राज्य के गृह मंत्री, उप मुख्यमंत्री और मुख्यमंत्री को भी माहिती दे रहे हैं और यहाँ के DG और CP को भी हमने इसकी पूरी तरह से माहिती दी है. तो मुझे लगता है ये सीरियस मामला है. आज पंजाब में जो मामला हुआ था, ऐसे ही एक संगीतकार को मारा गया था. कोल्हे प्रकरण अमरावती में ताज़ा है और कई ऐसी धमकियाँ बेनामी फ़ोन से में हमें इसके पहले आ चुकी है. तो मुझे लगता है एजेंसी, राज्य और केंद्र की एजेंसी इसका तपास करेंगी और जल्द से जल्द कार्रवाई करेंगी. तिकडे राज्य साखर आयुक्तालयानं राज्यभरातल्या एकूण 7 साखर कारखान्यांना RRC नुसार नोटिसा बजावल्यात. 70% कमी FRP देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण 14,503 लाख RRC रक्कम थकवली आहे. यामध्ये प्रामुख्यानं राजकीय नेत्यांशी संबंधित साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या विषयात खरंच कारवाई होते का किंवा ती कशा प्रकारची होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. नोटीस ज्या कारखान्यांना बजावण्यात आले ते साखर कारखाने कोणकोणते आहेत त्यावर एक नजर टाकूयात. सोलापुरातला
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पुण्यातला राजगड सहकारी साखर कारखाना भोर इथे आहे. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना बीड, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बीड यासह जयलक्ष्मी शुगर नितळी जिल्हा उस्मानाबाद, किसनवीर साखर कारखाना सातारा, अहमदनगरमधला साईकृपा साखर कारखाना हरिडगाव अहमदनगर या सगळ्यांना या नोटिसा बजावण्यात आल्यात. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मालेगावच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे काही मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे. या दौऱ्यात ते मालेगावला जिल्हा म्हणून घोषित करण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. मालेगाव जिल्हा घोषित करण्यात यावा अशी मागणी शिंदे गटातील आमदार दादा भुसे यांनी यापूर्वीसुद्धा केली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात कदाचित अशी घोषणा होऊ शकते. चौथी पंचवार्षिकला आपण सगळ्यांनी जे काही आशीर्वाद दिलेले आहेत, मला वाटतं की मी प्रत्येक मुख्यमंत्री महोदयांना पहिलं पत्र मालेगाव जिल्हा झाला पाहिजे याचंच दिलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांकडे या संदर्भात पण आम्ही मागणी करणार आहोत. नाशिक दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे मालेगाव जिल्हा म्हणून घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान मालेगावला जिल्ह्याचा दर्जा देण्याला राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी मात्र विरोध केला. सुरगणा, कळवण आणि दिंडोरी या तालुक्यांचा मालेगावमध्ये समावेश न करता स्वतंत्र आदिवासी जिल्हा घोषित करावा अशी मागणी मालेगाव निर्मितीच्या प्रक्रियेला विरोध करताना सुरू झाले. जिल्हा करावा मालेगाव, पण आमचा समावेश करू नये. आमचं 1995 पासून कैलासवासी एटी पवार साहेब यांची मागणी होती की आमचा स्वतंत्र आदिवासी जिल्हा करावा नंदुरबार आणि पालघरच्या धर्तीवर. कारण की आमचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आदिवासी जिल्हा केल्यास निश्चित आम्हाला फायदा होईल. त्याला काही वेगळं बजेट लागणार नाही. आदिवासी विकास विभागाचं 9,000चं स्वतंत्र बजेट असतं, त्याच्यामुळे शासनावरती कुठलाही ताण पडणार नाही. म्हणून कळवण हा आदिवासी जिल्हा करावा अशी माझी शासन दरबारी विनंती आहे. जालन्यात येऊन भूमिका मांडणार असे म्हणाले होते. जालना लोकसभा मतदारसंघात तुम्ही उभे आहात आता. तुम्ही लोकसभा मागितली आणि तुम्ही जालना आता जालन्यातच आहात. भूमिका मांडा. मी जालना शहरामध्ये जाऊन भूमिका मांडेल असं म्हटलं होतं. आता फक्त उद्याचा दिवस आहे, मला उद्या वेळ द्या तेवढा. माझ्या कर्मभूमी जन्मभूमीत मला जाऊन द्या. खरं सांगा, 31 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या सिल्लोडच्या शक्ती प्रदर्शनामध्ये तुम्ही प्रवेश करणार, खात्री माहिती नाही. ते माहिती तुमची असेल तर ठीक आहे, पण मी उद्या हे सर्व सांगेल तुम्हाला. पण तुम्ही मनानं आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत हे जवळपास निश्चित आहे. कशामुळे तळ्यात मळ्यात सुरू आहे घोषणा करायचं? नाही, अजिबात तळ्यात मळ्यात काय नाही. मी फर्स्ट डे मी सांगतो, मी माझ्या कर्मभूमीत जाईल, माझ्या जन्मभूमीत जाईल आणि तिथून सांगेल काय ते. नाही, अजिबात अडकला नाही. तुम्ही एक विचार करा, गेली 37-40 वर्ष ज्या पक्षामध्ये आपण सक्रिय काम करतो तिथं काही विचार करत असताना निश्चितपणे प्रश्न पडतील ना. बरं, 3 दिवस नाही, मी दिल्लीत होतो. माझ्या वकील सोबत आहेत. माझ्या बघा, विचारा माझ्या वकील सोबत आहेत की नाही. 1 नाही 4. तुमचं ओझं हलकं झालं का या सगळ्यांची भेटून? अर्थात मित्र भेटले की ओझं हलकं होतच ना. अच्छा, बरं, 3 दिवसात काही पदरात पडलं दिल्लीत जाऊन? नाही, असा याच्या माणसं आम्ही नाही. ते पदरात पडावं म्हणून काही करणारे माणसं आम्ही नाहीत, अजिबात नाही. कधी सुतराम सुद्धा असं या विषयाला मी चर्चा केली. तुमच्या मित्रांनी तुमचं ओझं पूर्ण हलकं केलं जवळपास झालेलं दिसतंय. नाही, मित्राकडे आम्ही फक्त चहा घ्यायला गेलो होतो आणि चहा घेत असताना मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता मला बाय देऊन टाका. इतके वर्ष तुम्ही बघलं, काही वर्ष आम्हाला बघून द्या. या बाजूला उभ्या असलेल्या मित्राच्या डोक्यावरची टोपी काढण्यासाठी काही नियोजन? नाही, मित्र तर हा अत्यंत जीवाभावाचा आहे. भाऊ आमचा, ते दोघंही. बाजूला प्रतापराव आहेत, इकडं माननीय सत्तारबाई आहेत. दोघंही मोठे भाऊ आहेत माझे. पण तुम्ही तर फेमिकॉल लावू लागले त्यांच्या टोपीला, निघून
ठीक आहे, आता या राजकारणाच्या काळातल्या गोष्टी आहेत. बघा पुढे होईल. चित्र स्पष्ट कधी होईल ते आम्हाला सांगा. उद्या सकाळी उद्या सकाळी पण जालन्यात बोलणार मी बोलणार, जालन्यात बोलणार. दुसरा तुम्ही उपनेते आहात, रामदास कदम देखील उपनेते होते, परंतु नाही, त्यांनी- नेते होते. त्यांनी नेतेपणाचा राजीनामा देऊन शिंदे गटात गेले. तुम्ही आता नव्यानं घेतलेलं पद सोडून जर जायची इच्छा झाली तर जाणार आहेत का, की शिवसेनेचं पद सोबत घेऊन जाणार हे आहेत? सकाळी उद्या मी ठरवेल, उद्या सकाळी ठरवेल. बरं खोतकर साहेब तुम्ही 2-3 दिवसापासून सांगता मी गेलो नाही, शिवसेनेतच आहे. मग तुम्हाला शिवसेनेतून काही संपर्क झालाय की बाबा तुमची काय भूमिका आहे? उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा इतर लोक आजही शिवसेनेचे सगळे नेते म्हणतात की अर्जुन खोतकर शिवसेनेतच आहेत. नाही, असा कुठलाही संपर्क माहीत झाला नाही. आणि संपर्क होईल असं वाटतंय? मला माहित नाही. तुम्ही स्वतःहून करणार? नाही, तिकडून झाला नाही. तुम्ही विचारलं मला तिकडून झाला का, म्हणलं झाला नाही. तर तुम्ही करणार? मी करेल ना, आता गेलो बोलणारच, मी ठरवलंच, मी बोलणारच आहे. साहेब एकीकडे तुम्ही दिल्लीमध्ये होते, मात्र तुमचा जे मुलगा आहे तो शिवसेनेच्या युवा नेत्याच्या बैठकीला देखील उपस्थित होता. 100%. काय राजकारण आहे? आजची बैठक असते तर आजही मी गेलो असतो ना. आजपर्यंत आज काही बैठक नाही म्हणून मी गेलो नाही. आज असेल मी गेलो असतो. उद्या ठरेल ना. बरं, एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात तुम्ही आहात उद्या? उद्या ठरेल ना ते. एकनाथ शिंदेच्या दौऱ्यात पण तुम्ही नाही? उद्या ठरेल. अर्थात मी इच्छुक आहे, 100% सत्य आहे. नाही, आता तुमची आणि तुमच्या मित्रांची मनोमिलन झालेलं आहे, सगळं मिलन झालेलं आहे. आता लोकसभा हे कुठून आलं मध्येच? कारण ते एक बघा, लोकसभेवर आहे. सत्तार साहेब म्हटले, दानवे साहेब सुद्धा म्हटले की राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो. आता आम्ही काय काट्या घेऊन लढत बसायचं रात्रंदिवस? पण ही मैत्री जी झालेली आहे. आणखीन एक मोठी बातमी येते. निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. ठाकरे घराण्यात पहिली फूट पडल्याचं समोर येत आहे आणि निहार ठाकरे यांनी शिंदे गटात आपण सहभागी होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. निहार ठाकरे हे बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि निहार ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. निहार ठाकरे यांचं शिक्षण हे परदेशात झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय. मिलिंदजी, आपण थेट फोटो पाहतो आहोत. निहार ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आणि स्मिता ठाकरे यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये समावेश केलेला आहे. थोड्याच वेळात ते B2 बंगला जो आहे मंत्रालयासमोर माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या इथे ते उपस्थित राहणार आहेत आणि त्या संदर्भात ते अधिक खुलासा जे आहेत ते करणार आहेत. मात्र एकूणच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती जे आहेत ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जात असल्यामुळे ठाकरे गटामध्ये देखील काहीशी चलबिचल जी आहे ती सुरू झालेली आहे. एकूणच पक्षाचे आमदार गेले, खासदार गेले, अनेक मुख्य जे पदाधिकारी आहेत ते गेलेले आहेत. त्या पाठोपाठ आता ठाकरे घराण्यातील जे व्यक्ती आहेत ते देखील आता एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक जे आहेत ते देखील काहीसे संभ्रमित झालेले आहेत. बर उदय, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती आहे की ज्यांचं नाव ठाकरे आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. पुढच्या काही दिवसात आणखीन काही अशा बातमी येऊ शकतात? मिलिंदजी, साधारणतः 2 दिवसांपूर्वीच स्मिता ठाकरे यांनी देखील सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली होती आणि त्यावेळेला त्यांनी असं प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खूप वर्ष ओळखते. ते तळागाळातले शिवसैनिक आहेत आणि हा एक कडवट शिवसैनिक आहेत. मी त्यांना इथे भेटायसाठी आले होते, त्यांना पाठिंबा दिलेला आहे, परंतु मी राजकारणात नाही असं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मात्र आता त्यानंतर आता आपण पाहतो की निहार ठाकरे हे देखील आता एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी उघडपणे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांची राजकीय जी कारकीर्द आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटापासून ते सुरुवात करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बर उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण हा फोटो पाहतो आहोत. या फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसणारी दुसरी व्यक्ती आहे, पुष्पगुच्छ देतांची ती व्यक्ती आहे निहार ठाकरे. निहार ठाकरे हे बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. अर्थात
स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत आणि त्या अर्थानं आपण असं म्हणू शकतो की ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती निहार ठाकरे हे की ज्यांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. निहार ठाकरे यांची आणखीन एक ओळख ते म्हणजे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आणि निहार ठाकरे यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला. या सगळ्या विषयावरती आम्ही अनेक शिवसेना नेत्यांशी फोनवरून संपर्क साधला, पण याबद्दल कोणीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहतात ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी. निहार ठाकरे हे पुढच्या थोड्याच वेळात अधिकृतपणे माध्यमांच्या समोर येतील आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतील. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, निहार ठाकरे माध्यमांच्या समोर येऊन आपली भूमिका मांडणार आहेत? हो, अगदी बरोबर आहे. पुढच्या काही वेळातच B2 बंगला आहे मंत्रालयासमोर, तिथे माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं ते निवासस्थान आहे आणि तिथे निहार ठाकरे येणार आहेत आणि तिथे ते प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत. ते ठाकरे गट सोडून का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांना पुन्हा राजकारणात यावं का वाटतंय यावरती सर्वांचं या सगळ्या प्रश्नांवरती. उदय, मी तुला थोडंसं थांबवतो. किशोर तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेत, शिवसेनेचे प्रवक्ते. किशोर भाऊ, स्वागत आहे आपलं. निहार ठाकरे यांच्या रूपाने पहिल्या ठाकरे कुटुंबातल्या पहिल्या व्यक्तीनं एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय, तुमची काय प्रतिक्रिया? आता याच्यात काय प्रतिक्रिया देणार मी, एक तुम्हाला सांगतो की निहार ठाकरे हे नाव तुम्ही मला आज पहिल्यांदाच सांगितलं. हे बघा, जे बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे याचा वारसा हा मातोश्रीपर्यंतच रिस्ट्रिक्टेड राहिला जेव्हा राज ठाकरेला लोकांनी नाकारलं. आता ज्यांचं जे ठाकरे आहेत ते ठाकरे जे आहे ते थोडंसं असंतोष त्यांच्यात असू शकतो. आता निहार ठाकरेंना माझ्या शुभेच्छा. मात्र ज्या रीतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ज्या रीतीने त्यांनी पक्षाची बैमानी केली, अशा माणसाजवळ जाण्याची आवश्यकता नव्हती आणि मला नाही वाटत की त्यांचं काही भविष्य आहे तिथे. कारण एकनाथ शिंदे यांचं आता भविष्य अधांतरी आहे. तर मी त्या निहालला फक्त शुभेच्छा देऊ शकतो. प्रतिक्रिया द्यायची असेल तर एवढीच आहे की येणारा काळ उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एकमुक्त सत्ता करतील अशी लोकांकडून प्रतिक्रिया येत आहे. तुम्ही एकीकडे शुभेच्छाही देताय, दुसरीकडे म्हणताय निहार ठाकरे मी नाव पहिल्यांदाच ऐकलं. नाही, आता बिंदू माधवचा मुलगा म्हटल्यानंतर बाळासाहेबांच्या नातूच झाला की मग बस मी तर तेवढं बोलणार ना. आता राजकारणात आले, त्यांचा राजकारणात इंटरेस्ट डेव्हलप झाला. मात्र गद्दारांच्या टीम मध्ये कशाला जॉईन व्हायचं? त्यांच्याही इंटिग्रिटीवर प्रश्न येतील ना. कारण जे लोक सोडून गेले, आता भाजपवालेही त्यांची कुजबूज सुरूच आहे की त्यांना हे पद दिलं, ही प्रलोभन दिली आणि मग सगळ्यांना मंत्री करायचं हे दिलं. तर सत्ता आली तर गर्दी होतेच. मात्र ठाकरे परिवारातून कोणी अशा बेईमान लोकांसोबत गेल्यानंतर त्याची विश्वसनीयता समाजात राहत नाही हे त्याला समजलं नाही. तर आता मी काय बोलणार. बर ठीक आहे किशोर भाऊ, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण ही दोन्ही दृश्य पाहतो. 2 दिवसांपूर्वी स्मिता ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मी एकनाथ शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखते, आमचे ते कट्टर शिवसैनिक आहेत, सच्चे नेते आणि कार्यकर्ते आहेत. आणि आता 2 दिवसांनी त्यांचे पुत्र स्मिता ठाकरे यांचे पुत्र बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे, ज्यांचं मॅनेजमेंट आणि अन्य विषयातलं शिक्षण हे परदेशात झालेलं आहे, ते काही दिवसांपूर्वी भारतात आले, त्यांचं लग्नही झालं आणि त्यांनी आता शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची भेट घेतली. आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर जोडले गेले आहेत.
सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुमची काय पहिली प्रतिक्रिया यावर? हॅलो. हां, बोला. नाही, आजचा आनंद झाला. शेवटी ठाकरे कुटुंबीय येणं हा एक सर्वांच्याच दृष्टीने एक आनंदाचा क्षण असतो आणि त्याच्याबरोबर बाळासाहेबांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात. त्याच्यामुळे आता एक नवीन ऊर्जा सुद्धा प्राप्त होते आणि तारुण्यामध्ये जे तरुणाई असते महाराष्ट्रातली त्यांच्याकडे नवीन विचार असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्यामध्ये जी काय कॅपॅसिटी काम करायची आणि तरुणांचं नेतृत्व करायचं त्याचा शिंदेसाहेब निश्चितपणे पक्षवाढीसाठी उपयोग करतील याची मला खात्री आहे. बर, पण तुम्हाला हे अपेक्षित होतं का त्याच्याकरता काही खास प्रयत्न करण्यात आले निहार ठाकरे शिंदे गटात यावेत यासाठी? दीपकजी? दीपक केसरकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, फोन कट झाला आहे. पण ठाकरे घराण्यातली एक व्यक्ती ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आल्यामुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल, नवीन विचार, उच्च शिक्षण घेतलेले निहार ठाकरे एकनाथ शिंदे गटासोबत आल्याबद्दल दीपक केसरकर जे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी समाधान व्यक्त केलं. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. महाराष्ट्रामध्ये सध्या पूरस्थिती आहे आणि काही भागामधली स्थिती तर अतिशय चिंताजनक आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या दौऱ्याचा सपाटा सुरू आहे. राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार हे यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागातील झाडगाव इथे भेट देऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. नेमकं शेतकऱ्यांना काय वाटते, कारण राजकीय जे पुढारी आहे ते अशा प्रकारे दौरे करून जातात. दादा, मला एक सांगा की तुमचं शेत पूर्णपणे वाहून गेलेलं आहे, काय सांगाल आता? पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि पूर्ण गोटे येऊन पडून आहे तिथं सगळं हे आहे. तर आम्हाला काय करत भेटते याच्या उपाय काय अपेक्षा आहे तुम्हाला मदतीची? आम्हाला मदतीची एवढीच आहे का बांध टाकून देणे, त्याचं बांधून देणे आणि हे करून देणे आणि आमचं जे काही गेलं आहे त्याचा आम्हाला मोबदला देणे आणि जे वावरात गोटे पडून आहे ते आम्हाला काढून देणे. बाकी शेतकऱ्यांची नेमकी कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे आणि काय अपेक्षा आहे मदतीच्या संदर्भात? गेल्या 2 वर्षापूर्वी इथे सिमेंट रोडचं काम झालं आणि या कामाचं तुम्ही पाहू शकता की अक्षरशः त्यांनी शेतीच्या साईडनं सगळं मटेरियल टाकलं आहे आणि जेव्हा हा महापूर आला तेव्हा हे सर्व मटेरियल या शेतीमध्ये येऊन पडलं. आज परिस्थिती अशी आहे की 200-200 किलोचे दगड या ठिकाणी या शेतकऱ्यांनी काढायचे कसे, कारण जेमतेम शेती त्यांच्याजवळ आहे 2 एकर 4 एकर आणि या परिस्थितीमध्ये JCB लावून हे सगळं काम त्यांना करावं लागणार आहे. शासकीय मोठी मदत मिळाल्याशिवाय हे काम शक्य नाही. कोलॅप्स झालेला आहे, काय सांगाल? कसं कराल तुम्ही आता सगळं हे? काय करायचं म्हणून आता करणार का आम्ही या शेतीला? होतच नाही उत्पन्न काढणं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं शेत पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आहे. जो पूर आला होता त्या पाण्यातनं अनेक दगड गोटे येऊन पडले, प्रचंड चिखल झाला आहे. त्यामुळे पूर्ण वावर स्वच्छ केल्याशिवाय पुन्हा शेत लावणं अशक्य आहे. इकडे अजित पवार यांनी वर्ध्यामध्ये सुद्धा पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळेला वर्ध्यातल्या एका महिलेनं घरी भेट द्या म्हणून अजितदादांच्याकडे आग्रह धरला. या महिलेची आपबीती अजितदादांनी ऐकली आणि तातडीनं तिच्या घराकडे धाव घेतली. अजित पवार या महिलेच्या घरी पोहोचल्यावर दिसला फक्त उद्ध्वस्त झालेला संसार. आमच्या घरची कपाट पूर्ण बेकार झाला. आमच्या घरचं अनाज पाणी सगळं वाहून गेलं. तुम्हाला किती मुलं बाळ? 2 मुलं आहेत. नवरा काय करतो? शेतीचं काम करतो. स्वतःची शेती किती? स्वतःची आहे. पीक काय होतं? सोयाबीन पेरलं ते गेलं. आता आमचं पूर बुडायचं. कापूस आम्ही तुम्हाला जेवढी काही मदत मिळून देता येईल तेवढी करतो सुद्धा आपल्या ओके. गहू कोण राहील खोटं बोलत असेल ती बघा. नाही ताई, आमचा विश्वास आहे तुमच्यावर करा. आम्ही कसं खोटं बोलू का? काय खोटं बोलायचं कारण आहे तुम्ही? पण आम्हाला थोडीशी गॅस सिलेंडरची मदत करायला. तिकडे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसानं वणी, झरी, मारेगाव या तालुक्यात
चांगलाच कहर झाला असून शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे जवळपास 1,00,000 हेक्टरवरचं पीक उद्ध्वस्त झालंय। त्यातच वणी तालुक्यात बेमला कालवा फुटल्यानं शेकडो एकर शेती अक्षरशः खरडून गेले। कापूस, सोयाबीन या पिकांचं होत्याचं नव्हतं झालंय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। आता सरकारकडून या सगळ्यांना मदतीची अपेक्षा आहे। बेंबळा धरणाची उंची आणि शेताची लेवल जर आपण पाहिली तर निश्चितच इकडं डॅम तयार झालेला आहे। इकडं संपूर्ण कास्तकाराची शेती ही पाण्याखाली गेली, ती नष्ट झालेली आहे। आणि दुःख या गोष्टीचं आहे की आज 4 दिवस लोटूनसुद्धा शासनाने आजपर्यंत यांचा जो नुकसान भरपाईसाठी ज्याच्या अगोदर जो कार्यक्रम लावायला पाहिजे होता तो कुठल्याही प्रकारे शासन याच्याकडे सर्व दुर्लक्ष करत आहे। तिकडे बार्शी तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। खेड्यापाड्यातील गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झालेत, यातून नागरिकांना गुडघाभर चिखलातून वाट काढत पुढे जावं लागतंय। नारी आणि भातुरुंबे या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल आहे। प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। अखेर गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली। शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे। दोन्ही बाजूला रस्ता खांदून ताली टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे रोडवर पाणी साचतंय आणि गुडघ्या मांड्या इतक्या चरांड्या पडलेल्या आहेत रस्त्यावर। पाणी रोडचे खाली शेतकरी उतरू देत नाहीत आणि दोन्ही बाजूला काटाड्या टाकल्यामुळं लोकांना गुडघ्यावर पाण्यातनं गेल्याशिवाय मार्ग नाही। यामुळे बरेच लोकांना इजा पोचलेली आहे। बाया माणसाला मुलं घेऊन शेतात जाता येईना गेलंय, तरी शेतकरी त्याची दखल घेत नाहीत। तर मला खते बी नेता येत नाही। आमच्या गावात दूध डेअरी आहे, तरी रस्त्यामुळे आम्हाला 2-2 दिवस दूध नेता येत नाही, तरी आमची आर्थिक हानी होती। त्यामुळे ह्या रस्त्याची व्यवस्था चांगली करून तहसीलदार महसूल खात्याने आम्हाला न्याय द्यावा। चिखल साचल्यामुळे नारी आणि भातांबरे लोकांचा संपर्क तुटलेला आहे, तरी शासनानं दुरुस्ती करून द्यावी रस्त्याची। आणि अतिक्रमण भरपूर झालेलं आहे रोडवर, लोकांनी शेड मारलेले आहेत, काटाड्या टाकलेल्या आहेत। त्याच्यासाठी शासनानं आमची त्वरित दखल घेऊन ह्या रोडचं एवढं काम करून द्यावं आम्हाला। आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। कोलकात्यामध्ये ईडीचं धाडसत्र सुरूच आहे आणि ईडीनं घातलेल्या धाडीमध्ये अर्पिता मुखर्जी हिच्या 4 कारचा शोध सध्या घेण्यात येतोय। ईडी अर्पिताच्या आलिशान कारच्या मागावर आहे। कारमधून पैशांची वाहतूक केल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे। गाड्यांमधून सोनं आणि नाणं नेल्याचा सुद्धा संशय आहे। या गाड्यांमध्ये 1 ऑडी, 2 होंडा सिटी आणि एका मर्सिडीज गाडीचा समावेश आहे। गेल्या काही दिवसात अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून एकूण 14 ट्रंक रोख रक्कम जप्त केली आहे। गाड्यांचा खजाना कसा आहे अर्पिता मुखर्जी यांच्याकडे पाहूयात। ऑडी कार आहे, त्याचा नंबर आहे WB02AB9561। होंडा सिटी कार आहे, त्याचा नंबर आहे WB06T6000। होंडा सिटी CRV कार आहे, त्याचा नंबर आहे T6001। मर्सिडीज बेन्झ गाडी आहे अर्पिताच्या नावावर, याचाही शोध घेतात NCBचे अधिकारी। तिकडे संयुक्त अरब अमिरातीमधील अर्थात UAE मधील पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे महापूर आलाय। अनेक भाग पूर्णतः जलमय झालेत। पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली बुडाली आहेत, तर काही घरांचं प्रचंड नुकसान झालंय। जागोजागी वाहनं पाण्यात अडकलेली दिसत आहेत। लोकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात येत आहे। या पुरामध्ये खाजगी आणि सार्वजनिक संपत्तीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसत आहे। UAE आजपर्यंत कधीही अशा प्रकारचा पाऊस आणि पूर आलेला नव्हता। गेल्या अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच UAE इतका प्रचंड पूर आला।